जीवनमूल्य ह्या कार्यक्रमामध्ये मी माधवी आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. जीवनमूल्य कार्यक्रमामधून मिळत असलेली माहिती नक्कीच मला वाटतं श्रोते तुम्हाला आवडत असेल आणि ह्याचा तुम्ही उपयोगही आपल्या जीवनामध्ये करून घेत असाल. मागच्या काही सत्रांमध्ये आपण राजयोग ध्यान पद्धती जी आहे ह्याच्याबद्दल माहिती घेत आहोत आणि ही माहिती देण्यासाठी आपल्यासोबत स्टुडिओमध्ये उपस्थित आहे आदरणीय डॉक्टर सचिन परबजी. डॉक्टर सचिन, तुमचं खूप खूप स्वागत आहे. ओम शांती. ओम शांती. डॉक्टर सचिन, मागच्या वेळेस आपण जेव्हा राजयोग पद्धतीबद्दल बोलत होतो त्यावेळेला तुम्ही आम्हाला ब्लॉक्सबद्दल जे अवरोधन आहेत त्यांच्याबद्दल माहिती दिली. त्याच्यातून बाहेर निघण्याचा एक छोटासा आम्हाला तुम्ही एक्सपिरियन्स, एक अनुभवही तुम्ही करून दाखवला. त्यावेळेला जेव्हा तुम्ही चर्चा करत असताना तुम्ही म्हटलात की एनर्जी जी आहे, ऊर्जा जी आहे ती फ्लो होत असते, परमात्म्याकडून आत्म्याकडे फ्लो होत असते. तर ही एनर्जी अजून कोणत्या मार्गाने एखादी व्यक्ती प्राप्त करू शकते का फक्त परमात्म्याकडूनच ही एनर्जी आपल्याला प्राप्त होते? खूप छान प्रश्न आहे. कारण बिंग अ सायंटिस्ट आणि डॉक्टर असल्यामुळे आमचा संपर्क रॅशनल लोकांबरोबर भरपूर येतो, किंवा ज्यांना आम्ही नॉन बिलिव्हर्स म्हणतो, जे परमेश्वरावर विश्वास नाही करत. बेसिकली सध्या भौतिक शास्त्राने, ज्याला आम्ही क्वांटम फिजिक्स म्हणतो, क्वांटम फिजिक्सने एक गोष्ट आम्हाला खूप स्पष्टपणे सांगितलेलं आहे की सगळीकडे जी आहे ती ऊर्जा आहे. सायन्सने काय केलं, जसं आता हे टेबल आहे आपल्या समोर, तर हे टेबल का आहे, त्याच्यामध्ये काय आहे, तर त्या टेबलाचे त्यांनी तुकडे केले, बारीक 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 करत गेले आणि अल्टिमेटली ते कशापासून बनलेलं आहे. तर हे टेबल आहे, हे काचेचं टेबल आहे, त्याच्यामध्ये काचेचे तुकडे आहेत, त्याला आणखीन बारीक करा तर काचेचे अणू रेणू आहे, त्या अणूचं पण विघटन त्यांनी केलं आणि त्याच्यामध्ये अल्टिमेटली ते आतमध्ये खोलात जात 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 गेले. तर त्यांना 3 कण मिळाले, ज्याच्याबद्दल आपण सर्व भौतिकशास्त्रामध्ये जाणतो, ज्यांना आपण इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असे 3 कण आपण म्हणतो. आणि फार सुंदर हा नियम आहे. मला पण फार आश्चर्य वाटतं. भारतामध्ये हा न्याय सांगितलेला आहे किंवा हा सिद्धांत सांगितलेला आहे आणि या सिद्धांताचं नाव तुम्ही भरपूर वेळा ऐकलं असेल की यथा पिंडे तथा ब्रह्मांडे, किंवा ज्याला आम्ही इंग्रजी म्हणतो ॲज इज मायक्रोकॉसम सो इज मॅक्रोकॉसम. तर यथा पिंडे तथा ब्रह्मांडे म्हणजे जे पिंड किंवा अणूमध्ये आहे तेच ब्रह्मांडामध्ये देखील आहे. तर कसं की जसं अणूमध्ये एखाद्या मध्ये केंद्रक असतं आणि त्याच्या बाजूला सर्व इलेक्ट्रॉन फिरत असतात, तसं आपण विश्वामध्ये बघितलं किंवा आपल्या सोलार सिस्टीम मध्ये बघितलं तर सूर्य केंद्रभागी असतो आणि बाकी सर्व ग्रह फिरत असतात. आणि फार इंटरेस्टिंग, जेव्हा मी आत्म्याचा अभ्यास करायला लागलो तेव्हा मला इतकी सुंदर माहिती मिळाली की आत्मा पण ही एक राजा आहे आणि आत्म्यामध्ये 3 शक्ती असतात, ज्याला आम्ही म्हणतो मन, बुद्धी आणि संस्कार. तर मग मनाकडे जर बघितलं, आपण म्हणतो माझं मन भटकतंय भटकतंय भरकटतंय, तर हे मन एका इलेक्ट्रॉन सारखं आहे, फिरत असतं. बुद्धी आणि संस्कार हे केंद्रभागी आहे, त्या मनाला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी ते असतं. तर जी आत्मामध्ये 3 प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन आहेत, जे अणूमध्ये आहेत तेच आत्म्यामध्ये देखील आहे. हे फार सुंदर आहे. तर सगळीकडे ऊर्जा भरलेली आहे आणि ह्या ऊर्जा 3 प्रकारच्या असतात. एक आहे आत्मा, ही पण एक ऊर्जा आहे. परमात्मा ही देखील एक ऊर्जा आहे. आणि तिसरी ऊर्जा ज्याला आम्ही एलिमेंट्स म्हणतो, प्रकृती म्हणतो, त्याच्यामध्ये देखील ऊर्जा आहे. आणि हा जो ज्याला आपण आयुष्य म्हणतो किंवा जीवन म्हणतो, हा ह्या तिघांचा इंटरॅक्शनचा खेळ आहे. या 3ही ऊर्जा अनादी ऊर्जा आहे. एक आत्मा, एक परमात्मा आणि हे सृष्टी, ह्या तिघांमध्ये पॉवर्स आहेत आणि ह्या तिघा शक्तींचा खेळ आहे. तर जेव्हा मी म्हणतो की ऊर्जा, तर ऊर्जा आपल्याला कुठून मिळू शकते? एक आहे आपली माझी स्वतःची ऊर्जा, एक आहे परमात्म्याची ऊर्जा आणि एक प्रकृतीची ऊर्जा. तर जे लोक परमात्म्यावर विश्वास करतात ते परमात्म्याकडून ऊर्जा घेतात. जे लोक आत्म्याला मानतात की मीच सर्व काय आहे, ते आत्म्याची ऊर्जेचा वापर करतात. जे लोक प्रकृतीला परमात्मा मानतात किंवा प्रकृतीच्या शक्तीला स्वीकार करतात, झाडाची पूजा, नदीची पूजा, सूर्याची पूजा, चंद्राची पूजा करतात, ते प्रकृतीकडून ऊर्जा घेतात. ऊर्जा आपण घेऊ शकतो कुठे? तर ऊर्जा एक आहे जी आम्ही सांगितली की सर्वोच्च हायेस्ट ऊर्जा, ती आहे परमात्म्याची ऊर्जा. कारण परमात्म्याला क्रिएटर म्हटलेलं आहे, तो रचयिता आहे, त्यांनी रचना केलेली आहे, त्यामुळे त्याची ऊर्जा सर्वोच्च ऊर्जा आहे.
दुसरी ऊर्जा जी आपण घेऊ शकतो ती म्हणजे आत्म्यांची ऊर्जा. भारतामध्ये ही संस्कृती आहे, बाहेरच्या देशामधील देखील आहे की आपण आपल्यापेक्षा जे वडीलधारी असतात, जसं आई वडील आहे किंवा शिक्षक आहेत किंवा ज्यांना आपण गुरु मानतो, गुरुस्थानी मानतो, त्यांचे आपण आशीर्वाद घेतो. तर आशीर्वाद घ्यायची परंपरा सगळीकडे आहे. जपानमध्ये जेव्हाही भेटतात तेव्हा ते असे वागतात, यू आर टेकिंग एनर्जी. किंवा आपण जेव्हा एखाद्याच्या पायाला स्पर्श करतो तेव्हा आपण त्यांची एनर्जी घेत असतो. तर ही एनर्जी, आशीर्वादाची एनर्जी, ज्याला हिंदीमध्ये दुआय म्हटलेलं आहे. मी बघितलेलं आहे, भरपूर माझे मुस्लिम पेशंट आहेत, तर जेव्हा ते आजारी पडतात तर ते औषधापेक्षा दुआवर जास्त करतात आणि ते दुआ घेण्यासाठी जातात मस्जिदमध्ये किंवा एखाद्या गुरुकडे दुआ घेतात ते, आणि दुआच्या शक्तीने आजार ठीक होतात असं पाहिलं गेलेलं आहे. भरपूर काही असे संत महात्म्याबद्दल तुम्ही ऐकलं असेल जे आपल्या शक्तीद्वारे लोकांचा आजार तात्पुरता ठीक करतात आणि ह्याच्यावर देखील संशोधन झालेलं आहे. तर आम्ही असं पाहिलेलं आहे की एक तुम्ही ऊर्जा घेऊ शकता की दुसऱ्या आत्म्याद्वारे, जशी तुमची ऊर्जा आहे तशी दुसऱ्या आत्म्यांची देखील ऊर्जा आहे. तर जेव्हा आपले कर्म श्रेष्ठ होतात, जेव्हा आपण श्रेष्ठ कर्माद्वारे मर्यादेमध्ये राहून दुसऱ्यांना सुख देतो, तेव्हा आपल्याला त्यांच्यापासून पॉझिटिव्ह एनर्जी मिळते आणि ही एनर्जी आपल्याला स्वस्थ ठेवते. तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, जे नेता मंडळी असतात किंवा जे अभिनेते असतात, पूर्ण दुनियेचं लक्ष त्यांच्याकडे असतं आणि ती त्यांना ऊर्जा मिळत असते. त्यांच्या सुंदरतेचं किंवा शक्तीचं रहस्य हे आहे की लोकांची ऊर्जा त्यांना मिळत असते. भरपूर वेळेला मी पाहिलंय की जे लोक उपवास करतात किंवा अनशनला बसतात आणि फार मोठा विषय घेऊन ते आपलं कार्य करत असतात, तर एक असते त्यांची स्वतःची शक्ती ज्याच्या आधारे ते एवढा मोठा पराक्रम करायला जातात, पण लोकांची कंटिन्युअस नजरा त्यांच्यावर असतात, लोक त्यांना पाहत असतात. तर पाहत असतात तेव्हा त्यांची ऊर्जा देखील त्यांना मिळत असते, त्यामुळे ते हे एवढं मोठं कार्य करू शकतात. तर ऊर्जा ही आपल्याला स्वतःची जशी आहे तशी दुसऱ्या लोकांकडून सुद्धा घेता येते. म्हणून सगळ्या धर्माचं सार आहे श्रेष्ठ कर्म करणे. श्रेष्ठ कर्म का केले पाहिजेत? कारण जेवढे आपले कर्म श्रेष्ठ असतील, मर्यादेमध्ये राहून असतील, तेवढे आपल्याला लोकांचे आशीर्वाद मिळते. आशीर्वाद म्हणजे काय? ऊर्जा मिळते आणि ह्या ऊर्जेच्या द्वारे आपण स्वस्थ राहतो. तर ही ऊर्जा आपण दुसऱ्या लोकांकडून सुद्धा घेऊ शकतो. आणि तिसरा जो सोर्स आहे ऊर्जेचा तो आहे प्रकृती, नेचर, जो सध्या कमी होत चाललेला आहे. आम्ही मुंबई शहरामध्ये राहतो, तर आम्ही बघतो की लोकांना वेळच नाही वरती बघायला की झाड आहे किंवा चंद्र आहे किंवा आकाशात तारे आहेत. लोकांचा संपर्क निसर्गाशी तुटलेला आहे. जेवढा आपला जास्त संपर्क निसर्गाच्या सानिध्यात आपण राहतो तेवढी आपल्याला ऊर्जा मिळते. तुम्ही नदीच्या किनारी वाहत्या पाण्याच्या बाजूला नुसतं तुम्ही बसा आणि तो पाण्याचा वाहण्याचा आवाज आहे किंवा ते तरंग आहे, तुम्ही लवकर अनुभव करू शकता. किंवा एखाद्या जंगलामध्ये तुम्ही जिथे फक्त जंगल आहे तिथे तुम्ही जाऊन बसा, तर जंगलातला जो आवाज आहे, पक्ष्यांचा आवाज आहे किंवा हवा जेव्हा चालते त्याचा आवाज आहे किंवा झाडांचा जो आवाज आहे, तुम्ही स्पंदन अनुभव करू शकता. दॅट इज हिलिंग. ती नॅचरल फ्रिक्वेन्सी आहे, पाण्याची म्हणा किंवा झाडांची म्हणा किंवा पक्ष्यांची म्हणा. तर ही फ्रिक्वेन्सी तुम्हाला हील करते नेचरच्या सानिध्यात. त्यामुळे आमच्याकडे ब्रह्माकुमारीमध्ये आम्ही एक स्लोगन नेहमी वापरतो की ईट नॅचरल, बी नॅचरल अँड बी इन द लॅप ऑफ नेचर. जर तुम्हाला ऊर्जा हवी असेल तर नॅचरल ज्या वस्तू आहेत जेवढ्या खा. कारण हल्ली आम्ही जे आजार म्हणतो ते अननॅचरल वस्तू खाल्ल्यामुळे होतं. पिझ्झा आहे, कोल्ड्रिंक आहे की ज्याच्यामध्ये फक्त कॅलर्जी आहे, ऊर्जा तुम्हाला मिळत नाहीये. तर नॅचरल फ्रूट करतात. पहिल्याच्या जेव्हा आपले ऋषीमुनी तपस्या करायचे त्यांना काय खायला मिळायचं? जंगलात कंदमुळं खायचे, नॅचरल खायचे, फळं खायचे, पण त्यांचं स्वास्थ्य कितीतरी चांगलं होतं, कितीतरी वर्ष ते जगायचे कारण नॅचरल घ्यायचे. आता आपण अननॅचरल खातो. तर नॅचरल खा, नैसर्गिक वस्तू ज्याच्यामध्ये पालेभाज्या, फळं आहेत, नेचरच्या सानिध्यात राहा आणि बी नॅचरल, जो तुमचा अनादी स्वरूप आहे त्या स्थितीमध्ये तुम्ही स्थित राहाल तर तुम्हाला ऊर्जा मिळू शकते. तर राजयोगामध्ये ऊर्जा आम्ही मिळवतो परमात्म्याकडून, पण तुम्ही दुसरे पण सोर्स आहे ज्याच्याद्वारे तुम्ही ऊर्जा मिळू शकता. एक प्रकृतीची 5 तत्व आणि दुसरे आत्मा आहे, त्यांच्यापासून तुम्हाला ऊर्जा मिळू शकते. बेसिकली हा एक विचार भारतामध्ये फार रुजलेला आहे की येताना आपण खाली हाताने येतो आणि जाताना खाली हाताने जातो. आप आए थे तब खाली हाथ से आए थे, जाएंगे खाली हाथ से. पण ब्रह्माकुमारीमध्ये हा विचार थोड्या वेगळ्या पद्धतीने सांगितला जातो.
ब्रह्माकुमारीमध्ये ही मान्यता आहे की जेव्हा आम्ही आलो तेव्हा पण आम्ही भरपूर होतो आणि जेव्हा आम्ही जाणार तेव्हा पण भरपूर होऊन जाणार. कारण जेव्हा आम्ही आलो सतयुगात तेव्हा एकदम सुखी होतो आणि जाताना पण आम्ही सर्वांचे आशीर्वाद घेऊन जाणार. सर्व आत्म्यांचे आशीर्वाद, प्रकृतीचे पण आशीर्वाद आणि परमात्म्याचे आशीर्वाद. जेवढे आपण आशीर्वाद घेऊन जाऊ ती आपली खरी कमाई आहे. दॅट इज अ रिअल इन्कम. तर ही एनर्जी आपल्याला हील करते. तर अशा प्रकारे आपण ऊर्जा सगळ्यांकडून घेऊ शकतो. डॉक्टर साहेब, किती छान आणि किती सुंदर आणि सोप्या भाषेमध्ये तुम्ही आम्हाला या गोष्टी सांगितल्या. हे तुम्ही बोलत असतानाच एक असा विचार आला की कित्येकदा तरी जेव्हा आम्ही फार उदास होतो किंवा फार काही परिस्थिती असतात तेव्हा जेव्हा आई वडील पाठीवर हात ठेवतात तर तो जो एक क्षणासाठी जो आनंद म्हणा किंवा एक शांतपणाचा एक आधाराचा जो अनुभव होत होता तर तो का होतो हे तुम्ही आता किती स्पष्ट करून दाखवलं. आणि नंतर हे पण जाणवलं की जेव्हा आम्ही ह्या लोकांपासून दूर होतो, एकटे राहतो आणि त्यावेळेला आम्हाला जे ताण निर्माण होत आहेत, म्हणजे हे किती अगदी सोपं परंतु एक मोठं सायन्स, एक शास्त्र तुम्ही आम्हाला सोप्या शब्दात सांगताय. तर ही ऊर्जा नक्कीच आम्हाला एक परमात्म्याकडून मिळू शकते. दुसरी तुम्ही म्हटलात की आपला जो काही परिवार आहे, आत्मा तुम्ही शब्द वापरलात, म्हणजेच की इथे राहत असलेले सर्व व्यक्ती, आपले प्रियजन, आपले शुभचिंतक त्यांच्याकडून मिळू शकते. प्रकृती, जेव्हा प्रकृतीकडे बघतो, मी कित्येकदा बाहेर जात असते, मी पाहते तर मला नेहमी हा प्रश्न पडतो की हिला बघत असताना मला का आनंद होतो. तर आज तुम्ही तेही क्लिअर केलेलं की तिच्यामध्ये ऊर्जा आहे आणि ती जेव्हा माझ्यामध्ये असलेल्या नेगेटिव्हिटीला संपवते तर माझ्यामध्ये जे पॉझिटिव्ह किंवा सकारात्मक जे भावना आहेत त्या उत्पन्न होत आहेत, त्या जागृत होत आहेत आणि त्यामुळे मला आनंद होतो. तर ही गोष्ट तुम्ही मला स्पष्ट करून सांगितली. पण आता मला असं वाटतं की ही जी ऊर्जा निर्माण होते ती काही काळानंतर तर माझी संपते. त्या स्थानापासून जेव्हा मी माझ्या कार्यक्षेत्रावर जाते त्यावेळेला थोडंसं पुन्हा कुठेतरी डाऊन झाल्यासारखं वाटतं. मग ही ऊर्जा मी कन्झर्व करून ठेवू शकते का, त्याचा साठा करून ठेवू शकते का? तर कसं करावं जर मला हा साठा करून ठेवायचा असेल तर? फार सुंदर प्रश्न विचारला. एनर्जी डायनॅमिक्सकडे आपण चाललेलो आहोत आणि एक चांगला योगी असतो तो नेहमी जागृत असतो की त्याची ऊर्जा कुठून येते आणि कुठे जाते. निरंतर ह्याच्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे. आणि ब्रह्माकुमारीमध्ये परमात्म्याने आम्हाला हे फार स्पष्टीकरण करून सांगितलेलं आहे की आपण ही ऊर्जा कन्झर्व करून घ्यायची. आपल्याला ऊर्जा कशी जाते ते आपल्याला कळतं. सगळ्यात जास्त ऊर्जा जी आपली जाते ती 3 गोष्टींमुळे जाते आणि या 3 गोष्टींना जर आपण लक्ष ठेवलं तर आपण ही ऊर्जा कन्झर्व करू शकतो. ह्याला परमात्मा शिव बाबांनी आम्हाला सांगितलंय की 3 पर को काटो और 1 पर को ध्यान रखो. तर 3 पर कोणत्या? एक आहे परचिंतन, दुसरा आहे परमत आणि तिसरा आहे परदर्शन. परमत, परचिंतन आणि परदर्शन. जेव्हा आपली फोकस बाहेर असतो तेव्हा माझी एनर्जी नॅचरली बाहेर जात असते आणि ती पण निगेटिव्हिटी मध्ये जास्त आहे. जेव्हा आम्ही परचिंतन करतो की हा असा का करतो, ह्याला एवढं कळत नाही, हा असा का वागतोय, जेव्हा हे सगळे विचार माझे चालतात, परदर्शन, दुसऱ्यांना बघणं पण त्याच्यामधले पॉझिटिव्ह न बघता निगेटिव्ह बघणं, आणि परमत, एखाद्याने मला सांगितलं की तुला अक्कल नाहीये, तुला एवढं पण कळत नाही काय, आणि लगेच माझी एनर्जी डाऊन झाली. कोणी माझा इन्सल्ट केला, अपमान केला, माझी एनर्जी गेली. तर परमतच्या प्रभावामध्ये आपण येतो, परदर्शन करतो, परचिंतन करतो. ह्या सगळ्यांमुळे आपली एनर्जी लीक होत असते. म्हणजे तुम्ही चांगलं मेडिटेशन केलं पण ह्याच्यामुळे तुमचं जी कमाई आहे ती लीक होते. तर ह्याला थांबवलं पाहिजे. आणि एक पर, ज्याला आम्ही म्हणतो परोपकारी बना. परोपकारी, जेव्हा तुम्ही अनकंडिशनल लव देता, निस्वार्थपणे सेवा करता, तेव्हा तुमच्यामध्ये ऑटोमॅटिकली ऊर्जा वाढत जाणार. त्यामुळे 2 गोष्टीकडे आपण लक्ष ठेवलं पाहिजे. एक, माझी ऊर्जा सतत मला मिळाली पाहिजे आणि माझं जे लिकेज आहे ते कमी झालं पाहिजे. तर ह्याला आम्ही आध्यात्मिक भाषेत म्हणतो जमा का खाता, की तुमच्यामध्ये किती तुम्ही ऊर्जा जमा केलेली आहे. कारण जेवढी तुमच्यामध्ये जास्त ऊर्जा असेल त्याने तुमचं मेंटेनन्स तर होतं पण तुम्ही दुसऱ्यांना पण देऊ शकता. तर जे खरे योगी असतात ते स्वतःसाठी तर ऊर्जा निर्माण करतातच आणि त्याच्याबरोबर आपल्या आजूबाजूचे जे लोक आहेत, संसारातले लोक आहेत, त्यांना पण ऊर्जा देतात आणि प्रकृतीच्या तत्वांना पण ऊर्जा देतात, त्यांना पण पवित्र करतात. तर आपल्याला त्या अवस्थेत जायचं आहे. कारण परमात्मा कोण आहे? परमात्मा आपल्या सर्वांना ऊर्जा देतो, प्रकृतीला पण ऊर्जा देतो. तर हे जे योगी असतात एक प्रकारचं माध्यम बनतात
आणि तो तुम्ही खूप छान प्रश्न विचारला की कंटिन्युअसली मी हिला कसं मेंटेन ठेवू, जेव्हा मी बाहेर जातो संपर्क तेव्हा ठीक आहे, पण मी आता एकटा आहे तेव्हा काय करू. तिथे राजयोगाचं महत्व आहे, कारण राजयोग म्हणजे परमात्म्याशी मिलन आहे. परमात्मा हा कॉन्स्टंट सप्लाय आहे एनर्जीचा आणि अनकंडिशनल. तर त्याला तुम्ही कुठेही कनेक्ट करू शकता. तुम्ही घरी आहात, शहरामध्ये आहात, तुम्हाला समजा निसर्गाशी सानिध्य नाही आहे किंवा पॉझिटिव्ह लोक नाही आहेत, पण परमात्मा तुमच्याबरोबर नेहमी आहे. तुम्ही फक्त एक संकल्प करा की मी परमात्म्याची संतान आहे आणि परमात्मा माझ्याबरोबर निरंतर आहे. लगेच तुम्हाला प्रवाह चालू होईल. मी परमात्म्याची संतान आहे, परमात्म्याची शक्ती माझ्याकडे येत आहे. आणि हा तुम्ही अनुभव केला तर तुम्ही कॉन्स्टंट त्या एनर्जीमध्ये राहाल. तुमचं लिकेज बंद झालं, कॉन्स्टंट फ्लो आहे, तर तुम्ही एवढे ओव्हरफ्लो व्हाल की तुमच्याद्वारे ती ऊर्जा सगळ्यांना मिळायला लागेल. डॉक्टर साहेब, मगाशी तुम्ही म्हटलात, आताही तुम्ही एक्सप्लेन केलं की कसं आम्हाला त्याला कन्झर्व करायचंय. आता जे योगी आहेत, आणि मगाशी विषय आपला एक झालेला होता तो कर्मभोगावर होता, तर कॉन्स्टंट एनर्जी स्टोरेज सर असतेच. तुम्ही हाही मुद्दा म्हटला की एनर्जी जोपर्यंत आहे, ही ऊर्जा जोपर्यंत आहे आणि ऊर्जेचा जोपर्यंत प्रवाह आहे तोपर्यंत शारीरिक व्याधी किंवा शारीरिक त्रास जे आहेत ते होत नाहीत. तरी सुद्धा कित्येकदा आम्ही बघतो की आहेत, योगी पण आहेत, योग करणारे पण आहेत, तर त्यांना सुद्धा हा त्रास होत असतो. परंतु त्या त्रासाची कधी आम्हाला असं दिसत नाही की त्रास होतोय म्हणून, पण होत असतो की नसतो तेही आम्हाला कधी कधी कळत नाही. असे कित्येक तरी संत होऊन गेलेले आहेत ज्यांनी परमात्म्याशी आपले संबंध जोडलेले होते, तरी पण असं माहिती मिळते की बाबा त्यांना काही असे आजार झालेले होते. तर हा कर्मभोग जो शब्द मगाशी तुम्ही वापरलेला होता, मी थोडंसं विषयापासून लांब झाले परंतु त्याच्याशी कनेक्शन आहे, मला हे जाणून घ्यायचंय. तर ह्याच्यामध्ये ही ऊर्जा, परमात्म्याशी मिळत असलेली ऊर्जा आणि भोग, ह्याचे काय कनेक्शन आहे? हे आहे तरी पण हे आहे, मग असं का आहे? ही एक सतत प्रश्न उत्पन्न होतो. कारण काय होतं ह्याच्यामुळे कित्येकदा तर आम्ही म्हणतो त्यांना एवढं करून सुद्धा त्रास आहे ना, मग आपण नाही केलं. म्हणजे एक थोडंसं कुठेतरी आम्ही सुद्धा अलबेले म्हणा, ज्याला आपण म्हणतो ना की निष्काळजी, ठीक आहे चला त्यांना, कारण तेवढा प्रयत्न करायची, जसं आता तुम्ही म्हटलं परमात्म्याला आठवण करायची, फार कधी कधी वेळ नसतो. जसं काल तुम्ही आम्हाला सांगितलं की एक मोठा आजार आहे लोकांमध्ये, वेळ नसतो, हा एक आमच्यामध्ये भावना निर्माण होते. तर ह्याची जरा आम्हाला एक काय एक्झॅक्ट प्रक्रिया आहे ही थोडीशी समजावून सांगा. मी भरपूर ठिकाणी जेव्हा कॉन्फरन्सेस मध्ये जातो, प्रेझेंटेशन देतो, तेव्हा लोक मला विचारतात, ठीक आहे आम्ही मेडिटेशन करत नाही, ध्यान करत नाही, पण जे लोक ध्यान करतात त्यांना आजार का व्हावे? कारण ते तर कंटिन्युअस गुड मेडिटेटर्स आहेत, त्यांना एवढे आजार का? तर इथे आपण कर्माच्या गतीला समजलं पाहिजे, लॉ ऑफ ऍक्शन अँड रिॲक्शन समजलं पाहिजे. मी ह्या जन्मामध्ये ध्यान करतोय, ठीक आहे ना, पण मागच्या जन्मी किंवा मागील माझे ऍक्शन्स मला माहित नाहीये. तुम्ही कोणतंही कर्म केलेलं आहे किंवा तुम्ही एखादी ऍक्शन केली, त्याची रिॲक्शन तुम्हाला येणारच, ठीक आहे ना, आणि ते आपल्यामध्ये असतात, संस्कार असतात, तर ती मेमरी असते, त्या मेमरीचा रिझल्ट येणारच. त्यामुळे योगी लोकांना सुद्धा आजार होऊ शकतात. ही फार मोठी गैरसमज आहे असं मला वाटतं, आणि लोकांनी हा काढून टाकला पाहिजे की जे लोक ध्यान करतात त्यांना आजार होता कामा नये. इट इज रॉंग, इट्स अ मिथ. फक्त त्यांच्यामध्ये फरक काय असतो, आजार त्यांच्याकडे पण येतात, आपल्याकडे पण येतात. तर योगी लोक देखील आजारी पडू शकतात. आपण किती योगी, रामकृष्ण परमहंस किती सुंदर योगी होते, पण त्यांना पण कॅन्सर झाला गळ्याचा. किती लोकांना असे आजार झालेले. आमच्या इकडे आम्ही बघितलं, मम्मा मातेश्वरी जगदंबा सरस्वती, तिला कॅन्सर झाला. आमची एक दादी आहे, तिला कॅन्सर झालेला, पण अजूनही ती आहे, शी इज फायटिंग म्हणा. तिला बघितल्यावर वाटत नाही की कॅन्सर आहे. तर आजारही येणार, कर्म केलेलं आहे तर त्याचं रिटर्न येणारच. फक्त फरक काय होतं की जे चांगले योगी असतात ते कर्मफळ जेव्हा येतं आपल्याकडे तेव्हा त्यांच्यावर त्याचा प्रभाव नाही पडत. ही फार मोठी अवस्था आहे की आजार आहे मला, पण माझ्या चेहऱ्यावर त्याचा प्रभाव नाहीये. मी हसत हसत त्याला सहन करू शकतो. आणि आय मीन एक्झाम्पल आहे, असे भरपूर लोक मी पाहिलेले आहेत. आमची दादी जानकीला मी पाहिलेलं आहे, तिला एवढा त्रास आहे, शरीरामध्ये आजार आहे, पण चेहऱ्यावर अजिबात दिसणार नाही, आणि शी इज ऑलवेज मुव्हिंग. नेहमी एनर्जी ती फ्लोईंग असते. एकदा मला आठवत आहे, तिला छातीमध्ये पाणी झालेलं, आणि आम्ही याला क्रेपिटेशन्स म्हणतो, आणि इट्स व्हेरी टेरिफाईड. तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होतोय. दादींना आम्ही सांगितलं, दादी आपको आराम करना है. दादीने का ठीक आहे. दादी, आम्हाला वाटलं दादी आराम करेल. अर्ध्या तासात आम्ही बघतो दादी स्टेजवर उभी आणि भाषण करते 1 तासाचं. आय वॉज शॉक्ड, हाऊ इट इज पॉसिबल.
एखाद्या व्यक्तीच्या लंग्स मध्ये पाणी जमा झालंय ती बोलू कशी शकते? दॅट इज द पॉवर. कर्मभोग आहेत, पण ही गोष्ट आहे 2000 ची गोष्ट आहे. आता त्याला 11 वर्ष झाले आणि अजून दादी इज गोइंग व्हेरी स्ट्रॉंग. तर मी काय म्हणतो की कर्मभोग आले आहेत, पण जर तुमचा योग चांगला असेल, तुमच्याकडे योगाची पॉवर असेल, त्या कर्मभोगावर तुम्ही विजय प्राप्त करू शकता आणि तुम्ही आपले कर्मभोग हसत हसत चुकतो करून परमात्म्याजवळ जाऊ शकता. तर दॅट इज द पॉवर ऑफ मेडिटेशन. आणि ही शक्ती मी योग्यांमध्ये पाहिलेली आहे. असे भरपूर आमच्याकडे उदाहरणं आहेत की कर्मभोग आल्यावर अजिबात डगमग न होता परमात्म्याच्या श्रुतीने आपली कॉन्स्टंट एनर्जी अनुभव करून आपण ह्याच्यावर विजय प्राप्त करू. हसत हसत हे पेपर आपण सुप्त करू शकतो. तर तुम्ही जसं म्हणालात की आपण निगेटिव्हिटी न बघता आपण पण आपल्यामध्ये अशी शक्ती भरून घ्यायची असते परमात्म्याकडून. आणि असे आजार आपल्याकडे आले तर आपण हिंमत न हारता परमात्म्याला नेहमी आपल्या बरोबर ठेवून ज्ञानाचं मनन चिंतन करू की माझे कर्मभोग चुकतू होत आहेत. जसं एखाद्याने उधार घेतलेले असेल, त्याचे उधारी जर चुकतू झाली तर त्याला बरं वाटतं. तसंच हे कर्मभोग आपली उधारी आपण चुकतू करतो, तेवढे आपण हलकं होतोय, माझे विकर्म विनाश होत आहेत, असं चिंतन करून तुम्ही हलके होऊ शकता आणि परमात्म्याला धन्यवाद देऊ शकता आणि दुसऱ्यांसमोर तुम्ही उदाहरण बनू शकता. तर असं चिंतन केलं आणि परमात्म्याच्या स्मृतीमध्ये राहिलात तर तुम्ही हसत खेळत या समस्यांना सामोरे जाऊ शकता. तसेच कितीतरी प्रश्नांची आज तुम्ही आम्हाला उत्तरं दिलेली आहेत. नक्कीच जेव्हा आम्हाला असे त्रास होतात त्यावेळेला शरीराचा कुठलाही अगदी पाय जरी दुखायला लागले तरी कित्येकदा तरी इतकी निगेटिव्हिटी, इतकी नकारात्मक चिंतन चालतं की का मला आज, मी एवढं करत असताना पण मलाच का, हे प्रश्न नक्कीच उत्पन्न होतात. आम्ही कित्येकदा तरी बघतो की घरामध्ये जे वडीलधारी माणसं आहेत त्यांना जेव्हा त्रास होतो किंवा आपल्याला त्रास होतो, कधी कधी आई चिडून पण म्हणते किंवा वडील चिडून पण म्हणतात हे कर्मभोग आहेत. आणि असं ऐकल्यानंतर फार निराशा कधी कधी येते की असं मी काय केलं होतं. तुम्ही आम्हाला ही गोष्ट पण स्पष्ट करून सांगितली की योग्यांनाही त्रास होतो, जे योगी व्यक्ती आहेत त्यांनाही शारीरिक आजार होतात, परंतु त्या आजाराचा ते शरीरात आपल्या मनावर परिणाम होऊ देत नाही. एक खूप महत्त्वाची बाब आहे दर्शको, ही आपल्याला शिकली पाहिजे की आहे परंतु त्याचा परिणाम होत नाही आहे. आणि हे तुम्ही सांगितलं की सहज राजयोगाने होतं. ऊर्जा आम्हाला कुठून प्राप्त करू शकतो आम्ही, जर समजा परमात्म्याशी निरंतर आम्ही ही आमची जी कनेक्शन आहे ते जर संबंध जे आहे ते जर जोडून ठेवले तर निरंतर कधीही आम्हाला ही उदासीनता किंवा मग ही ऊर्जा कमी वाटणार नाही. हेही तुम्ही आज आम्हाला स्पष्ट करून सांगितलं. फार महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही डॉक्टर साहेब आज आम्हाला सांगितल्या, त्यासाठी तुमचं खूप खूप धन्यवाद. दर्शक हो, या सर्व गोष्टी मी समजते की तुम्ही नक्कीच समजून घेतलेल्या आहेत आणि जीवनामध्ये तुम्ही धारण कराल अशी माझी आशा आहे. या विषयावर आपण थोडी अजून पुढे सुद्धा चर्चा करणार आहोत, पण वेळेअभावी हा सत्र आपण इथेच थांबवत आहोत. आणि ह्या विषयावर जर तुम्हाला कोणतेही प्रश्न असतील तर नजीकच्या कोणत्याही ब्रह्माकुमारी सेवा केंद्राला तुम्ही भेट द्या किंवा आमची वेबसाईट www.bkmarathi.com ह्या वेबसाईटवर तुम्ही भेट देऊ शकता.